आमचा हक्काचा पैसा परत करा. बाबाजी दाते महिला बँकेच्या ठेवीदारांचा आक्रोश. दिनांक 13 ऑगस्टपासून DDR ऑफिससमोर उपोषण सुरू. आमरण. सिंगाडे, बाबा प्रताप सिंगाडे माझे आमदार होते डिग्रजची. मी माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि माझी ठेवी महिला बँकेत मी ठेवली होते. माझे पैसा नाही माझ्या 70 लाख रुपये आहे. 70 ते 75 लाख रुपये आहे. असे म्हणून आम्ही तिघी बहिणी आहे. तिघींची नाही म्हटलं तर 1.5 ते 2 कोटी रुपये आमचा पैसा बँकेत आहे. असं नाही आहे की पैसा नाही आहे बँकेजवळ भरपूर पैसा आहे. आम्हाला बँक पैसा देऊ शकते. आजच्या आज आमचा पैसा शोधू शकतो. आजच्या आज आम्हाला बँक पैसा देऊ शकतो. पण आमच्या DDR मॅडम ऑफिसमधून बाहेर यायला तयार नाही आहे. आम्हाला आज नाही म्हटलं तर आम्ही 3 ते 4 वर्ष झाले या बँकेचा पैसा बुडलेला आहे. आम्ही प्रयत्न करत आहे. दरवेळेस आम्ही मोर्चा करतो, दरवेळेस आम्ही कलेक्टर साहेबांना भेटतो, दरवेळेस आम्ही उपोषण मांडतो. ते फक्त आम्हाला म्हणतात टक्केवारी पैसे देऊ. पैसा असूनहीसुद्धा आम्हाला पैसा देत नाही आहे. याचं कारण एक आहे की शेंद्रे साहेबांनी DDR मॅडम काहीतरी कर्ज वसुलींकडूनसुद्धा काहीतरी टक्के त्यांनी स्वरूपात ते घेत असल्यामुळे ते आम्हाला आमचा पैसा परत नाही करत आहे. बँकेजवळ त्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे. बँकेला प्रॉपर्टी विकून आमचा पैसा देऊ शकतात. पण मॅडम का नाही देत हा प्रश्न मी मॅडमला करत आहे. कलेक्टर साहेबांनासुद्धा हा माझा प्रश्न आहे की बँकेजवळ त्यांची पर्सनल प्रॉपर्टी आहे. पर्सनल प्रॉपर्टी राहिल्यावर ती प्रॉपर्टी विकून आमचा पैसा आजच्या आज आमचा पैसा देऊ शकतात. मग ती पैसा आमचं का नाही देत? बरं तेही देत नाही आणि कर्ज ज्या लोकांनी घेतलेले आहे ते प्रॉपर्टीसुद्धा विकायला तयार नाही. आता मी खूप थकलेली आहे म्हणून मी सहकार मंत्र्यांना हा पत्र मी लिहिलेलं आहे. सहकार मंत्र्यांना मी आता उद्या मी सहकार मंत्र्यांना भेटणार आहे. बाबासाहेब पाटील साहेबांना मी भेटणार आहे आणि DDR मॅडमचं आणि ते राहिलेलं महिला बँकेचं कोणाच्या हातात हे ताब्यात आहे. आमचा पैसा आम्हाला जर नाही दिला तर आत्मदान करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला जबाबदार DDR मॅडम प्लस इथे राहणाऱ्या सगळ्या लोकांनी जबाबदारी राहील. नाव राजेश तिवारी. माझे पैसे बँकेत जवळपास 4 लाखाच्या ठेवी आहे माझ्या. 5 लाख मी DIC 5 लाख दिले. आणि विशेष म्हणजे महत्त्वाची बाब अशी आहे की महिला बँकेचे ॲसेट भरपूर आहेत आणि हे जे कर्जदार आहेत ते सगळे व्यावसायिक आणि उद्योगपती आहेत, राजकारणाशी संबंधित आहेत. परंतु संबंधित DDR ही कारवाई वसुली करून नाही राहिली. कुठेतरी पाणी मुरत आहे. आम्ही वारंवार तगादा लावता आम्हाला फक्त आश्वासन मिळते, बाकी आम्हाला काही पैसा काही मिळाला नाही. नेहमी म्हणजे टाळाटोळती पुढच्या महिन्यात देऊ अद्यापर्यंत कारवाई झाली नाही. जर आम्हाला आमचे पैसे नाही मिळाले तर आम्हाला आमरण उपोषणास बसण्याशिवाय दुसरा काही गत्यंतर नाही. इथं काय आंदोलनाला बसले? हो, कशासाठी? आमचे महिला बँकेत पैसे ठेवलेले होते आणि 5 वर्षापूर्वी ते बँक बंद झालेली आहे. हो. त्याच्यामुळे मी जे STमधून रिटायर झालेला ड्रायव्हर मी पूर्ण पैसे माझे तिथं गुंतवले होते. हो. किंवा माझ्या त्या व्याजाच्या भरोशावर माझं घर चालेल. हो. आणि 5 वर्ष झाले बँक डुबली. मला फक्त 5 लाख रुपये भेटलेले आहे. बाकीचे पैसे बँकेमध्ये अटकून आहे. किती आहे? माझे आता 18 लाख रुपये आहे. मी बाबाजीमध्ये महिला बँकेमध्ये पैसे गुंतवणूक केली. 30 लाख गुंतवणूक केली. माझं वय 70 आहे. तरी माझ्या औषधी पाण्याला पैसे नसल्यामुळे मी खूप त्रस्त झाली आहे. गेल्या 5 वर्षापासून मी खूप त्रस्त झाली आहे. हे लोक वसुली करून नाही राहिले. DDR आणि शेंद्रे वसुली करत नाही आहे. आमचे पैसे देऊन नाही राहिले, आम्हाला त्रास देऊन राहिले. शोभा सावरकर नाव आहे आणि माझे हक्काचे पैसे महिला बँकेमध्ये एक पैसे म्हणजे मी त्याच्यात गुंतवले. पण आज मला ते पैसे माझ्याच कामी पडत नाही आहे. माझा आजार पण आहे, माझं सर्व आहे. मी काय करायचं अशा वेळेला? किती पैसे आहे तुमचे? माझे आहे 12 लाख रुपये. माझा सर्व कष्टाचा पैसा मी हे करून आज माझे मिस्टर नाही आहे, कोणीच नाही आहे. मग बरं.